पाण्याचे महत्त्व मराठी निबंध। पाणी हा फक्त दोन अक्षरी शब्द नसून तो संपूर्ण सृष्टीचा, अस्तित्वाचा, विकासाचा आणि संवर्धनाचा मूलाधार आहे। जल हे जीवन हे वाक्य केवळ एक घोषवाक्य नसून ते एक कठोर वास्तव आहे। पाण्याशिवाय पृथ्वीवरील कोणताही प्राणी, वनस्पती किंवा जीवनाचा कोणताही प्रकार अस्तित्वात राहू शकत नाही। मानवी जीवनाच्या वजनाच्या सुमारे 60 ते 70% हिस्सा पाण्याचा असतो। रक्त, पेशीरस, डोळ्यातील पाणी, लाळ, घाम सर्व पाण्याचेच अस्तित्व। पाणी शरीरातील पोषक तत्वांचे वहन करते, विषारी पदार्थ बाहेर काढते, शरीराचे तापमान नियंत्रित करते आणि पेशींना ओलावा पुरवते। वनस्पतींना अन्न बनवण्यासाठी प्रकाश संश्लेषण प्रक्रिया पाण्यावर अवलंबून असते। पाणी मुळांमार्गे शोषले जाऊन पानांपर्यंत पोहोचवले जातात। पाणी नसेल तर वनस्पती कोमेजून मरतात, अन्नसाखळी कोसळेल। सर्व प्राणी पाण्यासाठी, स्थानासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक वास्तव्यासाठी पाण्यावर अवलंबून असतात। तलाव, नद्या, समुद्र हे अनेक जलचर प्राण्यांचे घर असतात। भारतासारख्या कृषीप्रधान देशात पिकांची लागवड, वाढ आणि चांगली पैदास ही पुरेशा पाणी पुरवठ्यावर अवलंबून असते। धान्य, भाजीपाला, फळे, कापूस सर्व पिकांना आवश्यक असते। पाण्याच्या अभावी दुष्काळ पडतो, पिके कोमेजतात, अन्न टंचाई निर्माण होते, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते आणि देशाचा अन्न सुरक्षा धोक्यात येते। महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भातील वारंवारचे दुष्काळ हे त्यांचे उदाहरण आहे। कोणत्याही उद्योगाला चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते। वीज निर्मिती, जलविद्युत प्रकल्प, कापड्या गिरण्या, लोह पोलाद कारखाने, कागद उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग सर्वच पाण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे। पाणी नसेल तर उद्योग बंद पडतील, रोजगार नष्ट होतील, अर्थव्यवस्थेला धक्का बसेल। पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध असेल हा मूलभूत मानवी हक्क आहे। अस्वच्छ पाणी पिल्यामुळे हैजा, टायफॉइड, अतिसार, हेपॅटायटिस सारख्या अनेक जीवघेण्या आजारांचा प्रादुर्भाव होतो। स्वच्छता राखण्यासाठी हात धुणे, अंग प्रक्षालन, भांडी स्वच्छ करणे, पाणी आवश्यक आहे। पाण्याच्या टंचाई म्हणजे रोगाची वाढ होईल। पाणी हवामानाचे नियमन करण्यास मदत करते। समुद्राचे पाणी बाष्पीभवन होऊन पाऊस पडणे, नद्या, तलाव, समुद्र हे अनेक प्रकारच्या जैवविविधतेचे निवासस्थान आहे। पाण्याचे स्रोत जंगले, ओले प्रदेश जमिनीची धूप रोखतात आणि भूजल पातळी टिकून ठेवतात। भारतीय संस्कृतीत नद्या गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा मातेचे स्थान दिले आहे। त्यांच्या पवित्र तीरावर अनेक तीर्थक्षेत्रे वसली आहेत। पूजा, अभिषेक, विवाह, अंत्यसंस्कार सारख्या धार्मिक विधींमध्ये पाण्याचे महत्त्व पूर्ण स्थान आहे। पाणी शुद्धीकरणाचे प्रतीक मानले जाते। लोकसंख्या वाढ, अनियोजित शहरीकरण, जंगलतोड, प्रदूषण आणि विशेषतः पाण्याचा दुरुपयोग यामुळे गोड्या पाण्याचे स्रोत, नद्या, तलाव, भूजल दिवसेंदिवस कमी होत आहे आणि प्रदूषित होत आहेत। महाराष्ट्रातील अनेक भाषा दरवर्षी दुष्काळाच्या सावटाखाली जगतात। औद्योगिक कचरा, शेतीतील कीटकनाशके, कचरा आणि मलमूत्र यांचा नद्या तलावांमध्ये सोडले जाणे ही प्रमुख कारणे आहेत। हे प्रदूषित पाणी जीवनाला धोकादायक आहे। पाणी वाचवणे ही सवय लावावी। न्हाणी, ब्रश करताना नळ बंद ठेवणे, पाणी न गळू देता भांडी घासणे, शॉवरऐवजी बादलीतून न्हावे, पावसाचे पाणी संग्रहण, रेन हार्वेस्टिंग करणे, गॅरेट गार्डनिंग करणे, जुन्या तलावाची, बांधांची जीर्णोद्धार करणे, नवीन पाण्याचे साठे बांधणे, जंगले वाढवणे, पाणी शुद्ध करण्याच्या प्रकल्पांना प्राधान्य देणे, पाण्याच्या पुनर्वापरास रिसायकलिंग प्रोत्साहन देणे, पारंपरिक पद्धतीऐवजी ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकल सारख्या जलसक्षम सिंचन पद्धतीचा वापर करणे, नद्या तलावांमध्ये कचरा किंवा प्रदूषक पदार्थ टाकणे थांबवणे, सांडपाण्याचे उपचार करून नदीत सोडणे। पाणी हा निसर्गाकडून मिळालेला अमूल्य वरदान आहे। तो केवळ एक नैसर्गिक स्रोत नसून तर आपल्या भविष्याची हमी आहे। पाण्याचे अस्तित्व हे आपल्या अस्तित्वाशी निगडीत आहे। पाण्याचे संवर्धन ही केवळ सरकारची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे। जल हे जीवन आहे। जल वाचवा, भविष्य वाचवा हे तत्व हृदयात बाळगून आपण पाण्याचा विवेकपूर्ण वापर करूया, त्याचे संरक्षण करूया आणि पुढच्या पिढीसाठी हा अमूल्य ठेवा सुरक्षितपणे पोहोचूया, कारण खरं तर पाण्यातच भविष्य वाहते आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।